सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार। हल्लेखोर इमारतीमध्ये जातानाचा नवा सीसीटीव्ही समोर। सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणामध्ये एक जण ताब्यात। शाहिद असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव। संशयित आरोपी हल्लेखोर नाही, मुंबई पोलिसांच्या सूत्रांची माहिती। सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। सैफला आयसीयू मधून काढून विशेष कक्षामध्ये ठेवलं। लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। शस्त्रक्रियेनंतर सैफच्या शरीरामधील चाकूचा तुकडा काढला। चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुखच्या घराचीही रेकी। 14 जानेवारीला पोलिसांकडून मन्नत बंगल्यावर जाऊन तपास, सूत्रांची माहिती। केज नांदूर रस्त्यावर वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून रास्ता रोको। कराड समर्थकांकडून नांदूर रस्त्यावर टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन। पुण्याच्या एमेनॉरमध्ये वाल्मिक कराडचे आणखी 3 फ्लॅट। ज्योती जाधवच्या नावे फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती। उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बंद दाराआड 10 मिनिटे चर्चा। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं? 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेमध्ये बदल का? हायकोर्टाने राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं। बीड पुन्हा हादरलं। आष्टीमध्ये जुन्या वादातून नातेवाईकांकडूनच भावांची निर्घृण हत्या, तर अंबाजोगाईमध्ये नातेवाईकांमधील वादातून गोळीबार। 4 संशयित ताब्यात। आंबेडकरी अनुयायांच्या परभणी ते मुंबई लॉंग मार्चला सुरुवात। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। प्रशासनाची अनुयायांसोबतची दुसरी बैठक निष्फळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार। 20 ते 24 जानेवारीच्या दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आयोजन। शरद पवार गटाचे सतीश चव्हाण अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। सतीश चव्हाण उद्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील। 26 जानेवारीच्या आधी पालकमंत्री मिळणार। कुठलाही पेच नाही, युती असल्यामुळे सर्वच एकमत करावं लागतं, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यामुळे संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त। भरत गोगावले सुद्धा लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होणार। उद्यापासून 2 दिवस राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये अधिवेशन। छगन भुजबळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित राहण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्ली विधानसभांसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर। दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार।